जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर एस आंबेडकर यांच्या विचारांना त्यांना पंचांप्रणाम। तसेच माझे गुरुवर्य पूज्य भगवंत ज्ञानज्योती महास्तवीर संगनायक संगारामगिरी यांना सुद्धा माझे तीव्र पंचांप्रणाम। तसेच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालबालिका यांना सुद्धा माझी मंगल मैत्री। ऐकण्यास असा सद्गम्य त्या सद्गम्य आरूढ असणारे सर्व श्रद्धान उपासक उपासिका इथे जमले तर सिले पतिताय नरोस पय्यो चित्तं पय्यं च भावयं आता पिनिपको भिक्खु सोयिनं जपं सिले पतिताय नरोस पय्यो शीलामध्ये प्रतिष्ठित झालं पाहिजे आपण। कारण की जोपर्यंत तुम्ही शीलाचं पालन करणार नाही, तुम्ही शील घेतलं पंचशील पण ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे तर त्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला लाभ होईल, फायदा होईल, आहे का नाही। धर्म काही साधा सोपा नाही। भगवान बुद्धाचा जो सद्धर्म आहे तो आपल्या आचरणात असला पाहिजे, आपण त्याचं आचरण केलं पाहिजे, नाही का। धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे। धम्माची व्याख्या काय होते? धारण करे तो धर्म आहे। म्हणजे जोपर्यंत आपण धम्माला धारण करणार नाही, नाही का, जोपर्यंत धम्माला आपण धारण करणार नाही तोपर्यंत आपल्याला धम्म समजणार नाही। म्हणून धम्म धारण करणं, धम्म आपल्याला 3.5 हाताच्या काळामध्ये धम्माला आपण धारण केलं पाहिजे। शीलाचं गृहस्थ आपण उपासक उपासिका तर आपण पंचशीलाचं कमीत कमी पालन केलं पाहिजे, कमीत कमी 5 शीलाचं तरी पालन केलं पाहिजे। तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धार्मिक बनू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धार्मिक बनू। अन्यथा आपण शील घेतो पण त्या शीलाचं जर आचरण करत नसेल, आहे का नाही, त्या शीलाचं जर आपण आचरणच करणार नाही तर त्याचा आपल्याला लाभ होणार नाही। भगवान बुद्धाचा सद्गम्य कसा आहे? भगवान बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही। एखादी व्यक्तीला म्हटलं, एखादी व्यक्तीला मार्ग दाखवला पण त्या मार्गावर जर आपण चाललोच नाही तर आपलं मंगल होणार आहे का? किती मंगल म्हटलं आम्ही तरी तुमचं मंगल होणार नाही। काऊन नाही होणार? कारण की तुम्ही त्या मार्गावर चालणारच नाही तर कसं मंगल होणार आहे का नाही। म्हणून आपण त्या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चाललं पाहिजे, नाही का। 10 पारमिता सांगितल्या भगवंतांनी, दान पारमिता, शील, निष्क्रमण, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि अपेक्षा। तर या 10 पारमिता, तर या 10 पारमितानुसार आपलं जीवन जगलं पाहिजे, नाही का। पंचशिलानुसार आपलं पालन केलं पाहिजे। पंचशिलाचं अमावस्या असो, पौर्णिमा असो, 2 अष्टमी असो, या दिवशी उपवासाचं पालन केलं पाहिजे, नाही का। उपवासाचं पालन केलं पाहिजे। जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही धम्माचं पालन कराल, आचरण कराल, ते पण काया वाचा आणि मन, जे 3 वेळ सांगितल्या भगवंतांनी, कायन संवरो साधू, साधू वाचान संवरो, मनसा संवरो साधू, साधू सद्बत्त संवरो। जो व्यक्ती आपल्या कायावर संयम ठेवतो, वाचेवर संयम ठेवतो आणि मनावर संयम ठेवत असतो तोच व्यक्ती सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होत असतो। म्हणून आपल्या काय म्हणजे शरीरावर संयम असला पाहिजे, वाचा म्हणजे आपल्या बोलण्यावर संयम असला पाहिजे, नाही का। आणि मनावर सुद्धा, आपल्या मनावर सुद्धा ताबा असला पाहिजे, नाही का। आपल्या मनावर सुद्धा संयम असला पाहिजे। या 3 गोष्टी महत्वाच्या आहे। कायावर संयम असला पाहिजे, वाचेवर आणि मनावर सुद्धा आपला संयम असला पाहिजे। तोच व्यक्ती सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होत असतो, आहे का नाही। सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होत असतो। म्हणून मुक्त होण्यासाठी स्वतः प्रयत्न करावा लागतो। एखादी व्यक्ती किती सांगेल पण त्यानुसार जर आपण आचरण केलं नाही, आहे का नाही, त्यानुसार जर आपण पालन केलं नाही, त्यानुसार जर आपण अनुकरण केलं नाही तर त्याचा लाभ आपल्याला होणार नाही। म्हणून आपण अनुकरण केलं पाहिजे। जे काही भगवंतांनी सांगितलेला सद्गम्य आहे आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर आणि जेवढी काही महापुरुष झाले
त्यांनी आपल्याला जो काही सद्बंध सांगितलाय ते आपल्या हितासाठी आणि सुखासाठी आणि कल्याणासाठी सांगितलंय. तर त्या मार्गावर चालून त्यांचं आदर्श घेऊन आपण जर जीवन जगलो तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सुख शांती, आपल्या जीवनामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील, नाही का. आपण जर धर्माचं पालन केलं तर तुमचे मुलं करतील. तुम्ही जर धर्माचं पालन नाही केलं तर तुमचे मुलं सुद्धा करणार नाही. म्हणून म्हणतो आपण, नाही का, माझा मुलगा बळकला, माझी मुलगी बळकली आहे का नाही. त्याच्यात दोष कोणाचा राहतो? आई वडिलाचा. कारण की आई वडील जसे आपल्या मुलांना संस्कार देत असतात लहानपणापासून, तसेच मुलं घडत असतात. म्हणून आपल्या आई वडिलांनी सुद्धा धार्मिक बनलं पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा धर्माची वळण लावली पाहिजे. लहानपणापासून धर्माची वळण लावली पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणाल मोठे झाल्यावर लावतो, तर मोठे झाल्यावर काही ऐकत नाही. त्यामुळे आपण लहानपणापासून धर्माचे संस्कार दिले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपण दानादी पुण्य कर्म केलं पाहिजे. दान देत असताना सुद्धा आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, निस्वार्थ म्हणून दान दिलं पाहिजे. दान देताना सुद्धा आपलं मन शुद्ध असलं पाहिजे आणि दान देऊन झाल्यानंतर सुद्धा आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, नाही का. आपण श्रद्धायुक्त चित्ताने दान दिलं पाहिजे, नाही का. काही काही लोक दान देतात, माझं नाव झालं पाहिजे, माझा फोटो आला पाहिजे, आहे का नाही. बहुत सारे लोक दान देतात तर माझं नाव आलं पाहिजे, नाही का, माझं नाव झालं पाहिजे. तर त्या दानाला काही अर्थ नाही. निस्वार्थ भावनेने दान दिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता दान, तेच खरं दान आहे. तर निस्वार्थ भावनेने आपण दान केलं पाहिजे. दान देत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, बुद्धाप्रती, धर्माप्रती, संघाप्रती. एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये जर बुद्ध धर्म संघ या 3 रत्नांवर श्रद्धाच नसेल तर तो व्यक्ती धर्माच्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. कारण की भगवान बुद्ध म्हणतात उपासकांमध्ये श्रद्धा असते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण की उपासकांमध्ये बुद्धाप्रती, धर्माप्रती आणि संघाप्रती अतूट अशी श्रद्धा असली पाहिजे, नाही का. श्रद्धा असेल तर तोच व्यक्ती दान करत असतो. जो व्यक्ती दान करेल तो व्यक्ती काय करेल? शीलाचं पालन करेल, नाही का. पंचशीलाचं जो शील पालन करेल तो समाधीचा अभ्यास करेल आणि जो समाधी करेल तो प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये रमण करेल, नाही का. म्हणून भगवान बुद्धाचा सद्बंध जो आहे तो स्टेप बाय स्टेप आहे आणि भगवान बुद्धाचा सद्बंध आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. नाहीतर आज होतं धम्म परिषद, उद्या गेलं का जैसे ते वैसे, नाही का. त्याला काही अर्थ राहणार नाही, नाही का. तर आपण त्याचं अनुकरण करणं खूप महत्वाचं आहे, नाही का. त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करणं खूप महत्वाचं आहे. धर्मानुसार आपण जीवन जगलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला सुख शांती प्राप्त होत असते. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला सुख शांती प्राप्त होत असते. म्हणून इथेच आपल्या 2 शब्दाला विराम देत असताना भावी मंगल जीवनाची कामना करतो. भावी मंगल जीवनाची कामना करतो. भवतो सर्वमंगलम, भवतो सर्वमंगलम, भवतो सर्वमंगलम. साधु साधु साधु. वंदन करा, मागे पाय करा, पिंडा वंदन करा.